राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा धुळा शांत होताच गाव पातळीवरच्या लोकशाहीच्या लढाईचे रणांगण सजू लागले। कोल्हापूर जिल्ह्यात 433 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकींचा बिगुल वाजण्याची वेळ जवळ आली। गावागावामध्ये आता चैतन्याची नवी लाट पसरू लागली। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। गावकुसाच्या मर्यादित बांधलेल्या प्रशासकीय सत्तेला नवं नेतृत्व देण्यासाठी शिलेदार सज्ज होत आहेत। ग्रामपंचायतीची मुदत संपण्यास काहीच दिवस उरले आहेत। जानेवारीच्या थंडगार वाऱ्यात प्रशासन प्रभाग रचना अंतिम करण्याच्या तयारीत गुंतले आहेत। तलाठी आणि ग्रामसेवक कागदपत्राच्या ढिगाऱ्यातून मार्ग काढत आहेत। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रभाग रचनांना अंतिम रूप मिळेल आणि गाव पातळीवर निवडणुकांचं तापमान वाढू लागेल। एकेकाळी फक्त वाड्यापुरतच मर्यादित असलेलं नेतृत्व आता गावाच्या प्रत्येक गलीबोळात उमगलं आहे असं म्हणावं लागेल। ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे फक्त विकास कामाची स्पर्धा नव्हे, तर गावकऱ्यांच्या आशा आकांक्षाचं केंद्रबिंदू आहे। प्रचार सभांचे ढोल ताशे वाजू लागतील, वराड्यांच्या पंक्तीसारखे जलसे झडतील। नव्या उमेदवारांची वचने, जुने चेहरे आणि त्यांच्या कामाची जत्री हे सर्व गावकऱ्यांच्या चर्चांमध्ये रंगत आणतील। गावाच्या वेशीवर वाजणारा प्रत्येक प्रचार गाडीचा आवाज आणि फडफडणाऱ्या झेंड्यांचा जोश हा एक वेगळाच जल्लोष असतो। कोरोनामुळे लांबणीवर गेलेल्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका यावेळी मोठ्या ऊर्जेने पार पडणार आहेत। ही फक्त सत्ता मिळवण्याची लढाई नाही, तर गावाच्या मातीसाठी, तिथल्या घरादारासाठी आणि भविष्यासाठी घेतलेला संकल्प आहे। हे रणांगण आहे गावकुसाच्या विकासाचं, इथल्या भूमीचं आणि इथल्या लोकांच्या स्वाभिमानाचं। नवा झेंडा कुणाचा फडकेल हे फक्त गावकरीच ठरवणार आहेत आणि तो क्षण गाव पातळीवरील लोकशाहीचा खराखुरा विजय ठरेल। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।